सुनेत्रा पवार यांनी बारामतीत पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवलाय आणि लगेचच दिल्लीची खुर्ची सोडली, म्हणजेच त्यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिलाय। महाराष्ट्राच्या राजकारणात ही एक मोठी घडामोड मानली जाते, पण या राजीनाम्यापेक्षाही जास्त उत्सुकता आहे ती एका प्रश्नाची, ती म्हणजे आता त्या रिकाम्या झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाला संधी मिळणार याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बुधवारी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिलाय। उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांची नवी दिल्ली या ठिकाणी भेट घेत त्यांनी हे राजीनामा पत्र सुपूर्द केलंय। आता त्यांनी राजीनामा का दिला तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार जर एखादी व्यक्ती आधीच एका सभागृहाची म्हणजेच राज्यसभा किंवा लोकसभाची सदस्य असेल आणि ती दुसऱ्या सभागृहाच्या म्हणजेच विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आली तर तिला निकाल लागल्यापासून 14 दिवसांच्या आत एका सभागृहाचा राजीनामा देणं बंधनकारक असतं आणि जर विहित मुदतीत राजीनामा दिला नाही तर संबंधित व्यक्तीचे आधीचे सदस्यत्व आपोआप रद्द होऊ शकतं। आता बारामती पोटनिवडणुकीच्या विजयाबद्दल सांगायचं झालं तर या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना तब्बल 2,18,930 मतं मिळाली। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2019 मध्ये नोंदवलेला मताधिक्याचा विक्रम मोडत काढत सुनेत्रा पवार यांनी हा विजय संपादन केलाय। बरं, या सगळ्यात तुम्हाला सांगते, शरद पवार हे तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून गेले। शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे या देखील लोकसभेमध्ये खासदार आहेत। तसेच अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे देखील राज्यसभेवर निवडून गेलेत। त्यामुळे पवार कुटुंबियाच्या 3 पिढ्या एकाच वेळी संसदेमध्ये दिसणार आहेत। पवार कुटुंबियांबद्दल बोलायचं झालं तर सुनेत्रा पवार या देखील राज्यसभेवर खासदार होत्या, मात्र त्यांनी आता उपमुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळल्यानंतर त्यांना आता पोटनिवडणुकीनंतर आमदारकी देखील मिळाली आहे। त्यामुळे त्यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला। परंतु सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेची एक जागा आता रिक्त झाली असून या रिक्त झालेल्या जागेवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लवकरच पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता अजित पवार गटाकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। विशेष म्हणजे नितीन पाटील, छगन भुजबळ आणि जय पवार यांच्या नावाची यासाठी चर्चा आहे। आता जय पवार यांच्याबद्दल सांगायचं झालं तर पार्थ पवार आधीच राज्यसभेत गेले असताना आता जय पवार यांनाही संधी मिळेल का हा प्रश्न आहे। त्यात जय पवारांची राजकीय कारकीर्द तितकीशी स्ट्रॉंग नाहीये, त्यामुळे त्यांना कोणत्या निकषावर उमेदवारी दिली जाईल हेही बघणं महत्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकारणाला आता नवं वळण मिळालंय। परंतु जय पवारांबरोबर छगन भुजबळ यांच्या देखील नावाची चर्चा असताना आता तरी भुजबळ यांचं राज्यसभेची स्वप्नपूर्ती होणार का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। कारण अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं की विलनीकरणानंतर छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल आणि यापूर्वी देखील भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यावेळी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली होती। म्हणजेच भुजबळांना एकदा नाही तर आधी 2दा राज्यसभेची संधी हुकली आहे। त्यातच सद्यस्थितीत देशात जातनिहाय जनगणनेचा मुद्दा अतिशय संवेदनशील बनला असून ओबीसी प्रवर्गासाठी जनगणनेत स्वतंत्र रकाना उपलब्ध नसताना छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ तसेच अनुभवी नेत्याची देशाच्या संसदेत उपस्थिती असणं अत्यंत गरजेचं असल्याचं मत मांडलं गेलंय। त्यामुळे ओबीसी समाजाचा एक मोठा आवाज म्हणून भुजबळांना संसदेत पाठवण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून जोर धरते। थोडक्यात काय तर सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे। त्यामुळे आता भुजबळांचं स्वप्न पूर्ण होणार का की पवार घराण्याच्या 3ऱ्या पिढीला हा मान मिळणार हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।